नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये पीएफ अकाउंट मधील पैसे किती आहेत, त्या पीएफ अकाउंटचे पैसे टोटल किती जमा आहेत आणि ते कितीपर्यंत आपण विड्रॉल करू शकता याची संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी बघणार आहोत। आपल्या पीएफ अकाउंट मध्ये पैसे किती आहेत हे चेक करण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये देखील हा प्रोसेस फॉलो करून सहजरित्या तुमचा पीएफ अकाउंटचा टोटल बॅलन्स तुम्ही चेक करू शकता आणि विड्रॉलला देखील तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे देखील अप्लाय करू शकता। तर या व्हिडिओमध्ये पीएफ अकाउंटचे बॅलन्स कशा प्रकारे चेक करू शकता हे आपण बघणार आहोत। सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। याचा मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन, तुम्ही डायरेक्टली पण या वेबसाईटवरती येऊ शकता। या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला यूएन नंबर आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे। यूएन नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर जे कॅप्चा दाखवते ते कॅप्चा ॲज इट इज या ठिकाणी टाकून घ्या आणि साइन इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं आपण साइन इन या बटनावरती क्लिक कराल, तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती जो कोणता पीएफ ला मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबरवरती एक ओटीपी पाठवला जातो, जे 6 अंकी ओटीपी या ठिकाणी तुम्हाला टाकून यायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे। हे एवढं करताच तुमच्या ज्या पीएफ अकाउंट मध्ये टोटल बॅलन्स किती आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तुमचे टोटल 11,844 अशा पद्धतीने तुमचे जे अमाउंट या ठिकाणी दिसले जातील। परंतु या ठिकाणी मेंबर वाइज बॅलन्स जे आहे, तुम्ही कोणत्या ठिकाणी काम केलात त्या सर्व्हिस लिस्ट नुसार या ठिकाणी कोणत्या आयडी ला किती पैसे आहेत या ठिकाणी तुम्ही सहज चेक करू शकता। यामध्ये तुम्ही पासबुक वरती जाऊन देखील, जसे की या ठिकाणी पासबुकचा जे ऑप्शन दिला आहे, पासबुक वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणत्या ठिकाणी किती काम केलात आणि त्याची टोटल पीएफ किती आहे हे सहजरित्या या ठिकाणी पासबुक वरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी पासबुक ओव्हरव्ह्यू मध्ये म्हणजेच हे जे मेंबर आयडी असेल या मेंबर आयडी मध्ये या ठिकाणी मेंबर आयडी सिलेक्ट करून तुम्ही त्याचे टोटल अमाउंट किती आहे हे तुम्ही स्टेप बाय स्टेप, यानी ज्या मेंबर आयडी तुम्ही सिलेक्ट कराल त्या मेंबर आयडी नुसार या ठिकाणी तुम्हाला अमाउंट दिसले जातील। अशा पद्धतीने तुम्ही पासबुक मध्ये देखील अलग अलग जे मेंबर आयडी तुम्ही सिलेक्ट कराल त्या मेंबर आयडी नुसार तुम्हाला जे तुमचा पीएफ अमाउंट या ठिकाणी दाखवले जाते। त्यानंतर जे क्लेमचा प्रोसेस आहे, क्लेम या बटनामध्ये आतापर्यंत तुम्ही किती क्लेम साठी टाकलात आणि किती अप्रूव्हल झाले आहे आणि किती रिजेक्ट झाले आहेत हे तुम्ही या ठिकाणी सहज चेक करू शकता। यामध्ये टोटल क्लेम जे आहेत 2 टाकलेले आहेत यांनी, त्यानंतर 2 अप्रूव्हल झालेत आणि किती अमाउंट सेटलमेंट झालेला आहे आणि रिजेक्ट किती झाला आहे आणि प्रोसेस मध्ये आता क्लेम आपले किती प्रोसेसिंग मध्ये आहेत हे देखील या ठिकाणी तुम्ही क्लेमचे जे समरी या ठिकाणी चेक करू शकता। त्यानंतर येणार आहे सर्व्हिस हिस्ट्री। सर्व्हिस हिस्ट्री या ऑप्शन मध्ये तुम्ही कोणत्या ठिकाणी किती दिवस काम केलात, त्यामध्ये जॉइनिंग डेट काय आहे आणि एक्झिट डेट काय आहे या ठिकाणी तुम्ही सहजरित्या चेक करू शकता। त्यानंतर जे लास्ट ऑप्शन आहे कॅल्क्युलेटरचा, याच्या वापराने तुम्ही पेन्शन कॅल्क्युलेट किंवा पीएफ कॅल्क्युलेट जे सहजरित्या या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये टोटल बॅलन्स किती पेंडिंग आहे, किती शिल्लक आहे हे तुम्ही चेक करू शकता। पीएफ अकाउंट मध्ये बॅलन्स किती आहे हे चेक करण्यामध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता। धन्यवाद मित्रांनो।